भारत सरकारच्या नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या कल्याण अधिकार अधिनियम 1986/2019 नुसार जालना जिल्हा परिषद अंतर्गत अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैतागवाडी या शाळेतील सहशिक्षक अविनाश तांदळे सर यांची मराठवाडा शिक्षण विभागीय अध्यक्षपदी नुकतीच निवड घोषित झालेली आहे। ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारी यांनी केलेली आहे। अविनाश तांदळे यांनी आजवर विविध पदावर कार्य केलेले आहे। अत्यंत अभ्यासू, निडर नेतृत्व, जिद्दी व धाडसी निर्णय घेणारे असे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। मराठवाड्यात त्यांचे उत्तम सामाजिक कार्य चालू आहे, म्हणून त्यांची या पदावर निवड होताच त्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे। त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे, म्हणून या निमित्ताने संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा। न्यूज वन महाराष्ट्र। न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या मुलाखतनामा या कार्यक्रमात आज आम्ही निवड केली आहे अविनाशजी तांदळे यांची, जे की आत्ता नुकती त्यांची निवड झाली आहे आणि ते विद्यमान आता अध्यक्ष आहेत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष, नाही का? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन या निवडीसाठी। आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला जर काही घ्यायचं असेल तर तुमचं कार्य, तुमच्या आत्तापर्यंतची वाटचाल काय सांगायला नेमकं की ॲज अ टीचर, त्याचबरोबर पुन्हा संघटनेमधलं काम, म्हणजे एकूणच या तुमच्या आत्तापर्यंत या पूर्ण कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर काय बोलावं असं वाटेल तुम्हाला? मी अविनाश तांदळे। तर याआधी मी महाराष्ट्र राज्य कारखाने कर्मचारी कल्याण महासंघ या संघटनेचा आरोग्य विभागीय सचिव म्हणून काम केले। त्यानंतर बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून मी प्रहार शिक्षक संघटनेचा राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे सर। आणि त्यानंतर मी बऱ्याच अशा जिल्हा परिषद लेवलला शिक्षकांच्या समस्या, त्यांचे बदल्या, निराकरण, भ्रष्टाचार, वेळोवेळी शिक्षकांना सहकार्य करण्याची वृत्ती। तांदळे गुरुजी, मला विचारावं वाटतं की एक गुरुजी म्हणून सुद्धा तुम्ही ग्रेट आहात, तर अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत तुम्ही काम करता, नाही? गाव कोणतं, त्या शाळेचं कधीपासून आपण जॉईन झालात, काय करता नेमकं ते सांगा। मी जिल्हा परिषद जालना इथे जवळपास 18 वर्षापासून काम करतो आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैतागवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथे 6 वर्षापासून काम करतो। कशा प्रकारचं कार्य असतं आपलं की जेणेकरून तुमचे बेस्ट टीचर म्हणून सुद्धा ओळख आहे? समाजकार्य एक आहे माझं, खूप सहकार्य वगैरे सगळ्यांना आहे आणि शाळेच्या बाबतीत तसेच तालुका लेवलला, जिल्हा लेवलला खूप असं कार्य केलेलं आहे। नाही, हे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय संघटनेच्या माध्यमातून तर अविनाशजी तांदळे सगळ्यांना माहीत आहेतच, परंतु शाळेमध्ये जे तुमचा रोल असतो एक शिक्षक म्हणून, नाही का, तर एक ॲक्टिव्हिटी घेणारे शिक्षक, एक आदर्श शिक्षक ओळख आहे, तर शाळेमध्ये विद्यार्थ्यासमोर तुमचा परफॉर्मन्स कसा असतो, म्हणजे कसं शिकवतो विद्यार्थ्यांना? आता विद्यार्थ्यांना शिकवण्याचं म्हणलं तर खूप म्हणजे हसत खेळत विद्यार्थ्यांची गप्पा गोष्टी हे करून म्हणूनच तुम्ही विद्यार्थ्यांना जास्त आवडतो, नाही का? हो। वैतागवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये मागच्या 6 वर्षापासून आपण अध्यापन करताय। हो सर, एक विचार असं वाटतं की सुरुवात जी झाली संघटनेमध्ये येण्याची ती कशी झाली नेमकी? म्हणजे कास्टॅग संघटनेमध्ये तुम्ही सुरुवातीला आलात, नाही का? हो। तर ते येण्याचा योग कसा आला नेमका? आता कास्टॅग संघटनेमध्ये येण्याचा योग म्हणजे माझी खूप कोणत्याही कामात म्हणजे चांगला एक आक्रमक असा माणूस म्हणून पाहत होते सगळे माझ्याकडे संघटने। आक्रमक आणि प्रामाणिक आणि आक्रमक। बरं। आणि मग त्या योगाने तुम्ही संघटनेमध्ये दाखल झाला? हो। कास्टॅग संघटनेमध्ये किती वर्ष काम केलं? कास्टॅग संघटनेमध्ये जवळपास 2 वर्ष काम केलं। बरं, मग त्याच्यानंतर प्रहार संघटनेचा बरं, मग प्रहार संघटनेच्या माध्यमातून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काय कार्य केलं शिक्षक बांधवांसाठी? त्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या जे अडचणी, त्यांच्या मागण्या, राज्य लेवलच्या ज्या मागण्या आहेत, तर त्या मागण्यासंदर्भात भाऊंसोबत पुण्याला मीटिंग लावली होती। ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या मराठवाडा शिक्षण विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे, नाही? तर आता या निवडीच्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया, काय वाटतं? या निवडीच्या अनुषंगाने एकच सांगेन मी,
जे शिक्षण विभागातले जे प्रश्न आहेत शिक्षक कर्मचाऱ्यांचे ते मार्गी लावू मग आता पुढील काळामध्ये आणखी काय कार्य करायचं आहे, काय प्लॅनिंग आहे? पुढील कार्यात तर खूप काही करायचं आहे मला. राज्य लेवलचं असं एक काम करायचं आहे. नुकतीच या ठिकाणी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या मराठवाडा शिक्षण विभागीय अध्यक्षपदी अविनाशजी तांदळे सरांची निवड झाली आहे. एक शाळेमध्ये जो कार्य करतातच, म्हणजे शाळा सांभाळून ते कार्य करतात आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षक बांधवांचे जे काही प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. त्यांना या ठिकाणी आपल्या बांधवाबद्दल, शिक्षक बांधवाबद्दल प्रचंड तळमळ आहे आणि भविष्यामध्ये आणखी खूप चांगलं काम करायचं आहे, राज्यभर या ठिकाणी कार्य करायचं आहे असं त्यांचा मनोदय आहे. सर, एवढंच सांगेल की झालेली निवड, त्या निवडीबद्दल तर खूप अभिनंदन, परंतु तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र आणि त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी एक धडाडीचे या ठिकाणी शिक्षक, एक आदर्श शिक्षक बांधवांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अगदी अग्रेसर असणारे अविनाशजी तांदळे सर यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद.